नवी मुंबईतील घणसोलीमध्ये सिम्प्लेक्स सोसायटीच्या क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटलाय। भाजपने सिम्प्लेक्स क्लस्टर योजनेबाबत पुनर्विचार करणारा ठराव महासभेत मंजूर केला असून शिवसेना मात्र सिम्प्लेक्समध्ये क्लस्टरच्या माध्यमातूनच पुनर्विकास प्रकल्प राबवण्यावर ठाम आहे। सिम्प्लेक्समधील रहिवासी आता आंदोलनात उतरले असून त्यांना जेनझी जनरेशनचा पाठिंबा भेटतोय। तुमच्या राजकारणात आमच्या मोठ्या घराचं स्वप्न धुळीस मिळवू नका, अन्यथा तुमच्या घरावर भव्य मोर्चा करू, असा इशारा यावेळी आंदोलक रहिवाशांनी दिला। शहर उभं करताना किंवा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना अनेक वर्ष पुढचा प्लॅन त्या ठिकाणी केला जातो। आज जर यांना घरं नाकारत असताना किंवा सिम्प्लेक्स जे आहे हे त्याचं क्लस्टर होऊ न देण्याचं कारण म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की इथे पाण्याचा तुटवडा होईल, रस्त्यांची रुंदीकरण असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी आधीच विचार करून ठेवायला पाहिजे होत्या। अनेक वर्ष तेच या ठिकाणी सत्ता उपभोगत आहेत। आता 14 तारखेला 1 महिना झाला। 10-11 तारखेला नवी मुंबई महानगरपालिकेची महासभा झाली। हे पहा, आपण एखाद्या व्यक्तीविषयी म्हणा कोणाविषयी निर्णय घेताना त्याला पूर्वसूचना दिली जाते, त्या लोकांना विचारात घेतलं जातं, त्यांची काय म्हणणं हे ऐकलं जातं। म्हणजे फाशी देण्याच्या अगोदर पण त्या कायद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते आहे ना, हे मला आठवतं। तर आम्हाला कसलंही काही पूर्वसूचना दिली नाही आणि त्यांची एक समिती स्थापन झाली आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या कायद्याअंतर्गत ह्या सिम्प्लेक्सचं रिडेव्हलपमेंट नाही झालं पाहिजे असं त्यांचं मत आहे।